नमस्कार मित्रांनो. आज आपण 13वा पाठ बघूया. भारत सांस्कृतिक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व खगोलशास्त्रापर्यंत माहिती बघितली होती. आता आपण त्या समोरची आद्य शंकराचार्यांची माहिती बघूया. आद्य शंकराचार्यांबद्दल माहिती बघूया. वैदिक धर्मातील कर्मकांड महत्वाचे नसून तत्वज्ञान महत्वाचे आहे, असे आद्य शंकराचार्यांनी सांगितले. भक्ती, शुद्धाचरण आणि विवेक यांच्या समन्वयातून त्यांनी वैदिक धर्माला नवे स्वरूप प्राप्त करून दिले. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यांनी वैदिक तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य हे ग्रंथ लिहिले. ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य हे कुणाचे ग्रंथ आहे? आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ आहे. शिक्षणाची अनेक केंद्रे या काळात उदयास आली. तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, विक्रमशिला, नालंदा, कांची ही शिक्षणाची उल्लेखनीय केंद्रे होती. या विद्यापीठातून तत्वज्ञान, व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र हे विषय शिकवले जात. नालंदा विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. परदेशातूनही विद्यार्थी तेथे येत असत. विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागे. एका वेळी 10,000 विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊ शकत. एवढे ते विद्यापीठ भव्य होते. कला व स्थापत्य बघूया. भारतीय स्थापत्यकलेचा विकास मौर्य काळापासून झाला. भारतीय स्थापत्यकलेचा विकास कधीपासून झाला? मौर्य काळापासून झाला. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. गुप्त काळात तिने उत्कृष्ट गाठला. स्तूप, लेणी, विहार, मंदिरे, स्तंभ अशा प्रकारचे स्थापत्य निर्माण झाले. सम्राट अशोकाने सांची येथे स्तूप बांधला. सांची येथे स्तूप कोणी बांधला? सम्राट अशोकाने बांधला. पुढे शुंग व सातवाहन राजांनी त्याची पुनर्बांधणी केली. तेथील प्रवेशद्वारांवर जातक कथा व गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातील कार्ला येथील बौद्ध चैत्यगृह व विहार उल्लेखनीय आहेत. नाशिक व जुन्नर परिसरातही अशी बौद्ध लेणी खोदली गेली. अजिंठा येथील लेण्यात बुद्धाच्या मूर्ती व बहुरंगी भित्तिचित्रे आहेत. या चित्रांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग रेखाटले आहेत. वेरूळच्या लेण्यांपैकी कैलाश मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. मुंबई जवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात सदाशिव ही शंकराची भव्य मूर्ती आहे. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. मुंबई जवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात सदाशिव ही शंकराची भव्य मूर्ती आहे. धातुकाम बघूया. दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेला लोहस्तंभ गुप्तांच्या काळातील धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या स्तंभाची उंची सुमारे 7 मीटर आहे. आज शेकडो वर्ष उलटली तरीही या स्तंभावर गंज चढलेला नाही. प्राचीन भारतात तांबे व कासे यांच्या ओतीव मूर्ती घडवत असत. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात रिकामी जागा माहिती दिली आहे. कशाची माहिती? शस्त्रक्रियेची. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. सम्राट अशोकाने रिकामी जागा येथे स्तूप बांधला. कुठे स्तूप बांधला? सांची येथे. जोड्या लावा बघूया. अश्वघोष. अश्वघोषांचा ग्रंथ कोणता होता? बुद्धचरित्र. भासांचा स्वप्न वासव दत्त. कालिदासांचे मेघदूत. विशाख दत्तांचे मुद्रा राक्षस. अतिशय महत्वाचे ग्रंथ आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. हा एक प्रश्न बघा. रसरत्नाकर या ग्रंथात कोणती माहिती आहे? मेहरौली येथील लोहस्तंभ हा धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हे 2 प्रश्न लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.